शहरातील प्रभाग क्रमांक 6 मखमालाबाद रोडवर आहोत आणि मखमालाबाद रोडवर रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे। अक्षरशः नागरिकांनी या भागात राहावे का नाही राहावे असा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांना नागरिक वैतागून गेलेले आहे। प्रभाग क्रमांक 6चे जे काही नगरसेवक वगैरे आहे, लोकप्रतिनिधी, यांनी देखील याकडे लक्ष देणं महत्त्वाचं झालेलं आहे। आपल्याबरोबर या प्रभागात राहणारे एक दादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय काय समस्या आहेत? रस्त्याच्या समस्या आहेत। गेल्या 6 महिन्यापासून रस्त्याचे काम चालू केले, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। खूप प्रॉब्लेम होत आहे। लेडीज लोकांना प्रॉब्लेम, वृद्ध माणसांना प्रॉब्लेम, 2 व्हीलरवाल्यांना प्रॉब्लेम। त्याच्यानंतर इथे थोडा जरी पाऊस पडला या एरियामध्ये तर लगेच लाईट फ्लक्च्युएशन होते, लाईट जाते। 5-5 मिनिटाला लाईटचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, कॉलनीतले रस्ते खराब झालेले आहेत। तिथे माणसांनी कसं राहावं? आम्ही गेल्या 2009 पासून इथे राहतो आहे। आम्ही गंगापूर रोडसारखा एरिया सोडून इकडे आलो, एक चांगलं वातावरण मिळेल यासाठी इकडे आलो, परंतु काही नाही, कोणी लक्ष देत नाही आमच्या सर्वसामान्य प्रश्नांकडे। अतिशय वाईट अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। या प्रभागामध्ये मखमालाबाद, जर का हा जो मखमालाबाद या ठिकाणी इकडे गावठाण परिसर देखील आहे, या ठिकाणी देखील सुधारणा होणं महत्त्वाचं आहे। अनेक नवीन इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणचे कॉलनी रस्ते आपण जर का बघितले तर या कॉलनी रस्त्यामध्ये फक्त खड्डेच उरलेले, रस्ते राहिलेलेच नाही आहे। आपल्याबरोबर अजून एक दादा आहेत, ते सांगतील। दादा, आपण कुठे राहतात? इथं देवकीनंदनमध्ये। हां, काय समस्या आहे? रस्त्याची जबरदस्त बिकट परिस्थिती आणि इथंच नाही, पूर्ण नाशिकमध्येच आहे सर्वीकडे जबरदस्त। आणि इथं पाणी वगैरे मधून अडचणी आहे, लाईटी पण जातात, पण रस्त्याकडे जास्त लक्ष द्यावं, माझं एवढंच म्हणणं आहे। सकाळी सकाळी शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जातात, अक्षरशः शाळेत कुलबस वगैरे या ठिकाणी घेण्यास येतात विद्यार्थ्यांना। काही विद्यार्थी पायी निघतात, यावेळेस समोरून ज्या काही वाहनं येतात, गाड्या वगैरे, त्यांचं जे पाणी आहे ते विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतं। अनेक नागरिक ड्युटीला निघतात, त्यांच्या अंगावर हे पाणी म्हणजे उडतं आणि त्यांचे कपडे देखील खराब होतात। अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेक जण आता तारवाला सिग्नल मागच्या वर्षी एक शिक्षकाने प्राण गमावलेले आहे, त्याचप्रमाणे 1-2 दिवसापूर्वी त्याच ठिकाणी एक लेडीज देखील वारलेली आहे। आणि अशा अनेक घटना घडत आहेत। नाशिक महानगरपालिका करते तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं चालू असल्यामुळे संपूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहे। 6-6 महिने, 8-8 महिने झालेले आहे। अक्षरशः बाजूला काही दुकानं वगैरे आहेत, त्या ठिकाणी सिंहस्थ खोदकामामुळे या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कुणी कस्टमर त्या ठिकाणी जात नाही। तुम्ही ही कामं लवकरात लवकर युद्ध पातळीवर केली पाहिजे। ही कामं लवकर होणं महत्त्वाची होती, परंतु ही कामं लवकर न झाल्याने नाशिककरांचा उद्रेक सण महानगरपालिकेला करावा लागणार आहे। नाशिककरांची परिस्थिती अशी झालेली आहे, सणही होत नाही आणि सांगताही येत नाही। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, मखमालाबाद, प्रभाग क्रमांक 6 मधून।